आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात मोठी बातमी। भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून सलग 7व्या दिवशी चौकशी सुरू आहे आणि गोपनीय ठिकाणी एसआयटी कडून चौकशी सुरू असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीत ही चौकशी सुरू आहे। बरोबर सकाळी 10 वाजता चौकशीला सुरुवात झालेली आहे। 1 तास उलटून केलेला आहे, कसून चौकशी होतीये। कालच नाशिक न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे। कस्टडी मिळतात दुसऱ्या दिवशी चौकशीचा वेग सुद्धा वाढवण्यात आलाय। लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कवर एसआयटीचं लक्ष असणार आहे। एसआयटी कडून सखोल चौकशी सुरू आहे। खरात प्रकरणात आता अजून किती धक्कादायक खुलासे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। नाशिकहून आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्या सोबत जोडलेले आहेत। राहुल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर आपण जर बघितलं तर अशोक खरात याची काल पोलीस कोठडी संपल्याने त्याला नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। नाशिक सत्र न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। खरं तर आपण जर बघितलं तर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं होतं की त्याच्या घराची झाडझडती घेत असताना एक एनपी पिस्टोल यासह 22 जिवंत कारतूस व 5 वापरलेले कारतूसही सापडली होती। त्यामुळे अशोक खरातने कुठेतरी 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय देखील एसआयटीला आहे। त्यामुळे त्या संदर्भातली चौकशी करायची असल्याने त्यांनी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची ही मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने आता एसआयटी तपास करत असून सकाळी 10 वाजेपासूनच अशोक खरात याच्या चौकशीला सुरुवात करण्यात आलेली आहे। अशोक खरातचे सर्व आर्थिक व्यवहार असतील किंवा त्याच्या घराची अजून झाडझडती असेल किंवा त्याचे कोणाकोणासोबत संबंध आले या सर्व लोकांची चौकशी याची माहिती आता एसआयटी अशोक खरात करून जाणून घेत आहे। त्यासोबत आणखी देखील काही माहिती जाणून घेत आहे। खरं तर एसआयटी ही सर्व चौकशी गोपनीय ठिकाणी करत असल्यामुळे अजून देखील काही अपडेट्स आपल्याला काही क्षणात मिळू शकणार आहेत। सौरभ, राहुल, यावर अगदी बारकाईने लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान नाशिकमधील भोंदू ज्योतिषी आणि स्वतःला कॅप्टन म्हणून पदवी लावणारा अशोक खरात 10वीच्या परीक्षेत 2 विषयात नापास झालेला। त्याचबरोबर त्याच्याकडे येणाऱ्यांनी त्यांची जन्मतारीख सांगितल्यावर अंकशास्त्राचा अभ्यास असायचा आहे असं तो सांगायचा, वार भविष्य सांगत होता। तोच खरात ज्याचा अंकशास्त्राचा अभ्यास असल्याचा तो दावा करतो, तो 10वीच्या परीक्षेत गणितात नापास झालेला। अशोक खरातच्या शैक्षणिक गुणांचं त्याचं वास्तव समोर आलेलं आहे आणि त्याची मार्कशीट सुद्धा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। खरातची 10वीची मार्कशीट आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। नापास झालेला आहे गणितात। अंकशास्त्र शिकवणारा हा ज्योतिषी स्वतः मात्र गणितात नापास झालेला आहे। 10वी फेल आहे कॅप्टन अशोक खरात। याच अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 7वा गुन्हा दाखल झालेला आहे। अशोक खरातच्या अडचणीत अजून एक वाढ झाली आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक मोठा गुन्हा दाखल। करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। मी महादेवाचा अवतार आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, तुझं करिअर घडवेन असं सांगत त्यानं विश्वास संपादन केलेला। तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला द्यायचा आणि संमोहनाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवत अत्याचार केल्याचा दावा आहे। विरोध केल्यास दैवी शक्तीनं कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकेन अशी पीडितेला धमकी दिलेली। जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्यांच्या काळात वारंवार अत्याचार करण्यात आले। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव विरोधात फेब्रुवारी महिन्यात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्याच वेळेला या गुन्ह्याच्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला। अशोक खरातनंच पीडित तरुणीला तुझे वडील मरून जातील अशी भीती दाखवत नीरज विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडला असं उघडकीस आलंय। तर याच प्रकरणात कोर्टात झालेल्या युक्तिवादादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरातनं 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केला आहे। तसंच खरातकडे एक रिव्हॉल्वर होतं आणि 21 जिवंत काडतुसं होती अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे। मात्र या रिव्हॉल्वरचा परवाना असल्याची माहिती खरातच्या वकिलांनी दिलेली आहे। तर युक्तिवादादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येते। खरातनं 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केलेला आहे। खरातकडे एक रिव्हॉल्वर देखील होतं आणि 21 जिवंत काडतुसं होती अशी माहिती सरकारी वकिलांनी दिलेली आहे। मात्र या रिव्हॉल्वरचा परवाना असल्याची माहिती देखील खरातच्या वकिलांनी दिली।